हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. आज माझं सकाळचं जे रुटीन आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला एक नवीन पाहुण्यांना भेटवणार आहे. तसे तिथे मुक्कामीच राहिलेले होते आमच्याकडे. हे बाई, हे पाहुणे आहेत जे मुक्कामी होते. 2-3 दिवस झाले मुक्कामीच येत ते आमच्याकडे. त्यांना आम्ही मस्त उरलेल्या पोळ्या घातल्या होत्या, त्यांनी मस्त खाल्ल्या त्या. बघ कसं खात आहे, बघ कसं बसले दिदी, है ना. जागृती पण आगवी, जागृती पण पोळी पोळी टाकते त्याला. आणि हे बघा, मी कपडे धुवत होते तेव्हा ते खालीच बसलेले होते. ते लपून गेलं. हे नवीन चहा साखरेचे डबे आहेत जे आम्हाला आहेर म्हणून मिळालेले आहेत. गावात आहेर केला होता ना लग्नाच्या ठिकाणी, तिथले ते डबे छान आहेत. एक चहासाठी आणि एक साखरेसाठी. मस्त आहे ना. आणि मग याच्यानंतर मी लागली स्वयंपाकाला. मी केली होती गिलक्याची भाजी. त्याला मी असे 4 म्हणजे थोडे छोट्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतले आणि त्याच्यामध्ये 4 असे भाग केले त्याचे. जिरं मोहरीची फोडणी घातली आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये लाल चटणी टाकलेली होती, हळद, छान असं पकवून घेतलं आणि त्याच्यानंतर ते गिरके त्याच्यात टाकले. त्यांना पण छान परतवून घेतले आणि साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं ते त्याच्यात टाकून घेतलं आणि थोडंसं दाण्याचं कूट टाकलेलं होतं त्याच्यामध्ये. छान झाली ती भाजी. तुम्ही पण बनवता का अशी? तुम्हाला पण आवडते का अशी गिलक्याची भाजी? आणि मी लगेच इकडे पोळ्या लाटून घेतल्या आणि गरम गरम जेवण पण करून घेतलं आम्ही. जेवण झाल्यानंतर कारण आम्हाला जायचं होतं शेतामध्ये, म्हणून आम्ही पटकन लवकर जेवण करून घेतले आणि मग शेतात गेलो. शेतात आम्ही लावलेत टरबूज आणि हिरवी मिरची आणि शेजारीच आहे केळीचा बाग. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.